हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर चला झाला संध्याकाळचा टाईम, आपला आता स्वयंपाक ते करायचा. आता झाले ती कामं. तर आज काय डोक्याला बांधलं नव्हतं, तशीच वीट ती भरली आहे. तर सगळं डोक्यात ती तसंच गेले, अजून हातपाय ते धुवायचे ते. तर आपल्याला आलं बघा अजून दवाखान्याचा खर्च. म्हणजे ती नको म्हणती पण लय दिवस झाला ती, म्हणजे संध्याकाळचं झोपलं का पाय गळते तर कंबर दूर काय कर. हो चल केक कुठं तू थांब की मी दाखवते की त्यांना. पण मी दादूना सगळं का घरचं काम बघा. मी हुस तर फाडातलं तर कसं केलंय, गॅस ती पुसून सगळं स्वच्छ तर कसं ठेवलंय घर बघा. हाय का अशी कुठली जीव एवढा पण कसं ठेवलंय बाई ते. बघा इकडं भांड्याची ताटानं ती घासली होती. काय केलं ना, दोन घर झाले बघा. हा थंडी दाखवते की. तर असं स्वच्छ केलंय बघा त्याने. अजून आपल्याला पाणी ती प्यायला भरायचं. आता आलंय पाणी ती काय करते जिथल्या. तर हे काढलं घर बी असं ठेवलंय. आता काय तुम्हाला दिसणार नाही, पण त्याची लई इच्छा आहे. बघा हे असं. तर तायडा ये बाहेर जरा अंधारात ना. बघ बाहेरचं दाखव. ये की. मम्मी बाहेरचं दाखव. बाहेरचं तर काय चालली आहे दवाखान्यात. तिचं पप्पाचं झालं थोडं राहिलाय चिकोल. तर पप्पाकडे जाऊ आपण. आणि स्वयंपाकाला काय आज नियोजन. तर मला म्हणलं आणू चिकन बिकन मस्तपैकी करू आता खाऊ. मी म्हणलं बरं हाय का नाही व मस्तपैकी चिकन. आता चांगलं खायला घे बाबा. तर तुम्हाला आनंदाची बातमी, आपलं 3K झालं. तर एक कमेंट आपल्याला लगेच आली ताईची की स्वतः 3K झालं. तर तुमच्या आशीर्वादामुळेच झालं बघा. 3K वलडून गेलं. होय व तुम्हाला खुशखबर सांगायची ध्यानातच नाही मला. हो झालं. तर इकडून काय दिसना ते. तर असंच बरोबर प्रेम द्या, असंच राहू द्या. हाय का नाही मम्मी हो. की बाटल्या मी भरून ठेवले. कारण का आता अंधार पडायला लागला. मम्मी हो बाटल्या मी भरून ठेवले. हा तर दादू ना का इथं बाटल्या पण भरून ठेवलं. हे मध्ये मध्येच असते. हे दाखव की. हा हा हो दाखवलं की. आता हाय का. तर चिकोल पण आपला मोठा आहे, कारण का उन्हाच्या ऊन कसलं पडतंय आहे का ना. बोला की त्यांना काहीतरी. तुम्हाला एवढं 3K झाले आपलं वलडून गेले. थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद. तर त्या चिखलात असल्यामुळे त्यांचा दम भरला, त्यामुळे त्यांना बोला येईना आहे का नाही. दम भरला, गारा मोठा आहे ग. गारा लय मोठा आहे हो का. माझं पाय कुठवर गेले ते बघा गुडघ्याच्या वर गेले ते. दम भरलाय माझा. तर ताडाला दवाखान्यात ही जाऊन घेऊन जाते जाते. नाही ना. त्याच्यामुळं लवकर मग पटापटा खेपा केल्या, पटापटा भरून दिले मी. आणि ते भाऊ ना शेजारचा भाऊ नाही का त्यांनी ते. तर मी तोपर्यंत करते काहीतरी स्वयंपाकाची तयारी. तर तुम्हाला पण दाखवीन मी स्वयंपाक काय करते ती. तर ती मला म्हणते तर काय भाजी बिजी काय करू नको, मी चिकन आणते. तर असं मला वाटतंय आता सरपण पण नाही, चूलच पेटवावी. कारण का चूल महाग राहिली ती राहिलीच बघा. नाही हाय सरपण. तर चुलीवरच करते आता मस्तपैकी. त्यांना बली कडायला लावते. मी तुम्हाला व्हिडिओ बाहेर दिसेल आणि चुलीवरलं चिकनचं कालवण पण भारी दिसेल. चला. तर मला आज माहिती नव्हतं की आज बीज आहे, त्याच्यामुळं आज काय मला परत कळलं की आज तुकाराम बीज आहे. त्यामुळं चिकन बिकन काय नाही आणलं. तर मी तर तो येऊ तर दवाखान्यात येऊ तर भात शिजवून ठेवला आहे का. भात शिजवला तर त्याने हो दादा असलं खाऊन नाही र. त्यात आळ्या ते असते त्या बघितलंय ना. तुला का आवडतं तसलं काय माहिती, त्याच्यामुळे तू आजारी पडतो र. मग तर कोथिंबीर आणली. ह्यात काय आणलंय मग काय काय खोबरं असेल काय. आणि ठोस आणलं ते लय दिवसात ना आणलं ते बरं का. मीच म्हणलं होय. तुझ्या गोळ्या औषधं कुठं आहे ते. एक तेलाचा पुडा आणलाय. जे आहे ते दाखवायचं आहे का नाही आपल्याला. काय
आणि ह्याच्यात काय हो का 2च टमाटे येते 2 का 4 चार आहे आहे. 4 आहे 15 रुपयाचे 4 हा 10. 10चे दादा काय झालं? यात टमाटे आणले ते आणि आहे का तर जिरी आणली माझी नाही. त्याला आता तेल दे. ब्रश माझं पोरगं शाळेत घेतंय. सकाळी दिले. तुला तर उद्या आणलं दोघाला 2 त्यांना आहे अयो कालवा बघ बरं मम्मी असं तर करतात. दादूला अगं ताईला काय आणलंय कसलं वाचका पाचका म्हणते पाऊच. पाऊच पाऊच मम्मी बघू. सांगितलं त्यांनी माझं पेन घेतलं तो. पेन घेतलं. एक बघ इकडं दाखव दाखव नाही मम्मी अगं पेन घेतलं बघ. असला पेन लय आवडलाय मला. आवडला का हा सगळंच आवडलं. सारखं पेन आणि कुठं वही आणि कुठं सस्पेन्शन हीच असतंय तर आता ह्यांनी बाजार आहे आमटी पाणी भरलं आणली नाही काय झालं पाणी आता आले मग आता बाजार आमटी करायची ना तर आता बघू करू आता बाजार आमटी आपण तर ही खास दाखवायसाठी तुम्ही स्वयंपाक केला नाही काय सारखं महागलं पुढलं महाग तर झालं आता तर बघू बाजार आमटीची रेसिपी दाखवेन तुम्हाला तर चला बघू आता तर आता काही मागचा काय कॅमेरा दिसना तर पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला त्यात ओतलंय तेल आहे का हा मागच्या कॅमेऱ्यानं लाईट दिसना की तर दाखवतेच दिसतंय मी म्हणलं दिसतच नाही काय की पण काही ना ते आता तेल ओतलंय 2 पळ्या त्यात हे बाजार आणते खायचं आयशी मध्ये नाही पंढरपूर नव करकम तर माझ्या दादूनं बघा कसला गॅस वेस पुसून नीटका केलाय ताडाला लय राग आलता बघा लय रडाय आलत तिला नाव तुला नाव कोणती येत का कसं ग तुला काय नसते ते तू तुला कसं काय कारण का ते लहान आहे ग त्याच्यामुळं त्याचं नावही केलं हा त्याला बी म्हणजे असं हुरूप यावा त्याच्यामुळं आता ये बघ घरी दिव्यांदा मीठ करी तसंच अभ्यास चाललाय आता तर तिथं तिनं गरम पाणी 1 लिटर तिथं ठेवलंय फुल गॅस कर की टाकून घ्यायला उशीर लागते तेल लय झालंय का ग का नाही बरोबर 2 पळ्या बसल्यात ह्याच्यात पण नाही मी शिकवत नाही तिला काय का नाही चला मला अजून चपाती करायची ते अयो पोळलं की तायडा तसं काय आहे तर कोण कोण खातंय बाजार आहे आमचे सांगा तर त्याने गरम पाणी ओतलं गरम पाणी करून अशी ओतते ताई लय नको करू बस झालं बस बस 1 लिटर करायचे इकडे गेलो ते तुझं तर वास असा खमंग सुटलाय तर तुम्ही कसं करताय ते सांगा मला तर यात मी कोथिंबीर टाकते इथं चिरून काय रे ते पेन ठेवा त्याला उकळलंय बारीक गॅसवर केलंय असं बारीक गॅस केलंय आणि त्याला तायडाच्या हाताला चव आहे हो माझ्या हातापेक्षा आहे का नाही भाऊ हा अर्ध ताट सोडणार कधी बा आणि आधारात काय दिसत अर्ध ताट सोडणार तर कशी दिसते खमखमीत झणझणीत तर लई दिसत नाही दे बघा काय का ना कशी इतकी सुगरण आहे माझं पिल्लू काय तर तू चितार का काळवीट चितार आहे का काळ विठ आहे ते आणि हारण कधी बी उड्या हाणतात कधी बी उड्या हाणताय तर कशी तरी बा झाली हे अरे बघून तोंडाला पाणी सुटतंय भाव मांडी घालून कशाला बसली तर झालं भाऊला पण दिला आपल्या बाजार आमटी तर चला आता मी 2 भाकरी करते तर पीठ आपलं लय दिवसातलं तुम्हाला म्हणलं का नाही मी मका आपले शेवट आहे तर टिकवून आता 2 भाकरी होते याच्यात कारण का कटाळा आलाय मला आता हां हे करायचं चपात्या करायचा कटाळा आला
त्याच्यामुळं आता 2 भाकरी करते, भात केलाय आणि लवकर उठायचं, मोठा गारा आहे, आता 8 वाजले ते. तर चला आता घेतो भाकरी ते कर, म्हणजे घेते बरं का, घेतो ना. यांनी चालू केलं बघा मकाची भाकरी आणि बाजारी आमटी. तर टोपी तर काही निघतच नाही झोपूस तर भुका लागली ते. तर आज आमचं जरा कुचमल्यातच, काय कोणाला बोलवणार का काय नाही. तर इथं मकाची भाकरी बघा, इथं 4 झाले बघा, 4. आणि तायडाने पण केलं चालू. तर मला केली कांदवणी बघा. तर कोणाकोणाला आवडते कांदवणी मला सांगा बरं का कमेंटमध्ये. मला अशी कांदवणी आणि ह्यात थोडीशी चटणी, शेंगदाण्याचं पोट ते घालून, जगाने काय बी खाऊ दे, आपण जगाच्या वेगळं खायचं. तर मस्तपैकी आपलं किती पण कांदा आहेत, आता नुसतं असं कांदवणी ती केली म्हणजे त्यात थोडीशी हळद जिरे टाकून आपलं 1 नंबर कोथिंबीर ते आहे का. तर चला आता मस्तपैकी आपलं कांदवणी, बाजरीची आमटी आणि मकाची भाकरी आणि भात रगडून खायचं, रगडून बसायचं, काम करायचं टचून. तर सगळ्याला बाय.